नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या लर्न विथ सतीश यूट्यूब चॅनलवर. बघा मित्रांनो, या माध्यमातून आपण आज अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की आरोग्य विभाग 2024 संदर्भात भरती निघालेली आहे. तर बघा मित्रांनो, आरोग्य विभाग संदर्भात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, जर तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल आणि या व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर लवकरच लाईक करून घ्या. तसेच तुम्ही या व्हिडिओला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, अधिक माहिती घेण्यासाठी आपण वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत वेबसाईटवरून हे परिपत्रक घेतलेलं आहे. यामध्ये अधिसूचना जाहीर केलेली आहे त्यांनी 22 एप्रिल 2024 रोजी. या अधिसूचनेमध्ये त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शैक्षणिक, वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय, रुग्णालयातील तसेच सर्व मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत गट क तांत्रिक, अतांत्रिक व परिचार्य संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा TCS ION कंपनीमार्फत दिनांक 22 जून 2023 ते 20 जून 2023 या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ठिकाणी घेण्यात आलेली होती. म्हणजे मित्रांनो, यामध्ये यांनी असं सांगितलेलं आहे की TCSच्या माध्यमातून 12 जून 2023 ते 20 जून 2023 या दरम्यान या विभागातर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. तसेच सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र झाले होते किंवा त्यांच्या मेरिटमध्ये नाव आलेले होते, अशा विद्यार्थ्यांना त्यांनी नियुक्ती आदेश देण्यात आलेले होते. यापुढे असं सांगण्यात आलं की सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत अशी रिक्त पदे व ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झाले नाहीत ती रिक्त पदे. म्हणजे मित्रांनो, ज्या उमेदवारांना नियुक्तीपत्रक मिळालेलं आहे परंतु त्यांनी त्या पदावर आणखीन रुजू झालेले नाहीत अशी रिक्त पदे, तसेच ज्या पदावर उमेदवारच उपलब्ध झालेले नाहीत अशी सुद्धा रिक्त पदे यामध्ये हे या विभागामार्फत भरण्यात येणार आहेत असं यांनी सांगितलेलं आहे. गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता खालील नमूद केलेल्या दिनांकास व वेळेस उपस्थित राहावे. मित्रांनो, यामध्ये यांनी असं सांगितलेलं आहे की आपण रजिस्ट्रेशन करतेवेळी जे तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड केलेली होती ती सर्व डॉक्युमेंट्स पडताळणीच्या वेळी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी आपल्याला घेऊन द्यायचे आहेत. यापूर्वी ज्या उमेदवारांच्या तसेच मित्रांनो, यामध्ये यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. यापूर्वी ज्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये. यांचं असं म्हणणं आहे की यापूर्वी ज्यावेळेस मेरिट लिस्ट व्हेरीफाय झाली, उमेदवारांना बोलवण्यात आलं, त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांना पडताळणीकरिता बोलवण्यात आलं होतं पण त्यांची नियुक्ती झालेली नाही किंवा त्यांना नियुक्तीपत्र मिळालं नाही, अशा विद्यार्थ्यांनी यासाठी यायचं नाही असं यांनी याच्यात सांगितलेलं आहे. तसेच जे उमेदवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता उपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये. तसेच मित्रांनो, यांनी असं सांगितलेलं आहे की मागे 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या दरम्यान विभागामार्फत डॉक्युमेंट पडताळणीकरिता उमेदवारांना बोलवण्यात आलेलं होतं आणि जे विद्यार्थी या कालावधीमध्ये पडताळणीकरिता उपस्थित राहिलेले होते अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा पडताळणीस उपस्थित राहू नये असं यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आता यामध्ये यांनी दिलेलं आहे की पदनाम दिलेलं आहे, कोणत्या पदाकरिता हे जागा भरणार आहेत. तसेच गुणवत्ता यादी क्रमांक दिलेला आहे, ज्यावेळेस गुणवत्ता यादी जाहीर झालेली होती त्यावेळेसचा क्रमांक. तसेच दिनांक दिलेला आहे, सत्र दिलेलं आहे. यामध्ये असं सांगितलेलं आहे त्यांनी की अराखीवमध्ये सर्व जाती प्रवर्ग या प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी आणि ज्यांची गुणवत्ता यादीमध्ये नाव होतं या नंबरवर ते विद्यार्थी होते अशाच विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स पडताळणीकरिता 29 तारखेला सकाळी 9 वाजता जायचं आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा खाली दिलेलं आहे की अराखीव प्रवर्गातील सर्व जाती प्रवर्ग यामध्ये ज्यांचा अनुक्रमांक अराखीव प्रवर्गात होता 15,769 ते 32,746 या क्रमांकामध्ये ज्यांचा गुणवत्ता क्रमांक आलेला होता अशा विद्यार्थ्यांनी 30 तारखेला सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये उपस्थित राहून आपली पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत, जे की आपण ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड केलेले आहेत. तसेच संपूर्ण पदाबद्दल यांनी वेळापत्रक दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही जर हा व्हिडिओ जर ज्या विद्यार्थ्यांचा क्रमांक नाव गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना जर तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. तुमच्या एका शेअरमुळे त्यांना नोकरीसुद्धा मिळू शकते. कारण काय होतं, एखाद्या वेळेस आपण मेरिट लिस्टमध्ये नंबर आला आपला आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं, सगळं झालं, पण त्याच्यानंतर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. पण या विभागामार्फत असं सांगण्यात आलं आहे की जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आलेलेच नाहीत
किंवा ज्यांचे नियुक्तीपत्रक मिळाले पण त्यांनी ते त्या पदावर रुजू होऊ शकले नाहीत. अशी रिक्त पदं या विभागामार्फत भरण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. जर तुमच्या ओळखीतलं, परिचयाचं कोणी जर असेल, की ज्यांनी या विभागामध्ये फॉर्म भरलेले होते, वैद्यकीय शिक्षण व आयुष्य महाराष्ट्र या विभागामध्ये फॉर्म भरलेले होते आणि त्यांचा गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक पण आले होते. असे विद्यार्थी जर तुमच्या परिचयाचे असतील, तर त्यांना तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकतात. तुमच्या एका शेअरने त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. मित्रांनो, यामध्ये त्यांनी एक टिप दिलेली आहे, अराखीव. अराखीव प्रवर्गामध्ये नमूद केलेल्या गुणवत्ता क्रमांकामधील सर्व प्रवर्गाचे बोलतो विद्यार्थी सर्व प्रवर्गामध्ये पूर्ण झाले. अराखीव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ल, इतर मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक उमेदवार, असे सर्व प्रकारचे उमेदवार या अराखीवमध्ये आले. अराखीवमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की ज्यांचा गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक 2122 ते 3776 असा आलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी 29 तारखेला सकाळी 9 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. माझा हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळं तुम्ही मला काय माझी चूक आहे, काय आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर्स करा. थँक्यू. जय हिंद.